जय हरी सखीनो. तर चला, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज कटिंग करून घेतला होता. तर बघा, हा 4 टक्सचा ब्लाऊज आहे आणि आपण आता कसा शिवायचा तो बघणार आहोत. तर बघा, आता ह्या पट्ट्या साईडला करून घेऊया आपण. पहिल्यांदा काय करायचं, आपण ह्या ज्या आपण 4 पट्ट्या ब्रेस पट्ट्या आहेत, ह्या 4 ब्रेस पट्ट्या जोडून घ्यायच्यात अगोदर. तर बघा, आतली बाजू 1.25, त्या आतल्या बाजूला आपण आतली बाजू 1.25 ठेवायची आणि वरती उलटी बाजू ठेवायची आणि उलट्या बाजूनेच आपल्याला टिप मारून घ्यायची. तर अशा पद्धतीनं टिप मारायची. बघा, तुम्हाला दिसत असेल. तर साईडनं आपण अर्धा ते पाऊण इंच तुम्ही जेवढं शिलाईमध्ये घालत असाल तेवढं शिलाईमध्ये ठेवून अशा पद्धतीनं टिप मारून घ्यायची. हे बघा, अशाच पद्धतीनं दुसऱ्या पण ब्रेसपट्टीला आपल्याला टिप मारून घ्यायची. हे बघा, 2 ब्रेसपट्ट्याला मी आता टिप मारून घेतली. आपण साईडला ठेवून घेऊया. आणि जी माझी समोरची बाजू आहे, आपण ज्या बाजूला टक्स घेणार आहोत ती बाजू इथं आहे. तर बघा, जिथे जिथे आपल्याला टक्स घ्यायचे एका साईडला मी ते खडूचं मार्किंग तुम्हाला दिसत असेल. त्या खडूच्या मार्किंगवरती आपण काय करायचे, ह्याला छोटे छोटे नॉच मारून घ्यायचे. असे आपल्याला समजेल की बाबा आपण याला कुठे जिथं जिथं नॉच मारलेत ना तिथं तिथं आपल्याला टक्स घ्यायचे. हे बघा, जिथं खडूची मार्किंग केली ना मी तिथं नॉच मारून घेणार आहे त्या साईडला. हे बघा, तर आता मी काय करणार आहे, खडूने इकडच्या साईडला पण आपण रेषा आखून घ्यायचं आहे. जिथं जिथं आपलं बोट ठेवायचं आहे आणि जिथं जिथं आपलं नॉच रेषा आहे तिथं रेषा मारून घ्यायच्या. तिथं अशा पद्धतीनं इथं आहे ज्या साईडला आपल्या हे आहे त्या मार्किंग आहे त्या साईडला आपण रेषा मारून घ्यायच्यात. बघा, तर अशा पद्धतीनं रेषा मारून झाल्या इकडल्या साईडला. तर आपण शिवताना काय करायचं आहे, उलट्या साईडलाच आपण शिवायचं आहे. तर उलट्या साईडला शिवायचं. तर बघा, खालचा जो टक्स आहे तो खालचा टक्स आपण अर्धा इंच घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीनं पकडायचं आहे. अशा पद्धतीनं पकडून उलट्या साईडवर असं अर्धा इंचाची आपण इथं खूण करून घ्यायची अशी. आणि वरती घ्यायचं आहे आपलं 1.5 इंच, जे आपण कटिंग करताना जे घेतलं आहे मार्किंग आखून, तेच मार्किंग इथं आपण करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं 1.5 इंचाचं टक्स मारून घ्यायचं आहे. आता साईडचे टक्स आपण छोटे छोटे मारून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने दुसरा पण टक्स मारून आपण घेतला. हे बघा, तिसरा पण टक्स मारून आपला झाला आहे. आता समोरचा टक्स मारून घ्यायचा. हे बघा, असं उलट्या साईडून असे 4 टक्स मारून घ्यायचे आपल्याला. तर बघा, तुम्ही बघू शकता तिथे 4 टक्स मारून झालेत आपले. आणि इथं पफ पण कसा छान आला बघा. आता हे सरळ बाजू करून घेऊया. तर हे टक्स अशा पद्धतीनं दिसणार आहे. तुम्हाला दिसत नसेल, हे थोडं डिझाईनचा ब्लाऊज रंगीत असल्यामुळं समजत नाही, पण अशा पद्धतीनं हा पफ येणार आहे. तर अशाच पद्धतीनं आपण दुसऱ्या बाजूला पण टक्स मारून घ्यायचे. तर बघा, ही माझी 1.25 बाजू आहे, ही माझी उलटी बाजू आहे. तर उलट्या बाजूला माझे टक्सचं मार्किंग आहे. तर तुम्हाला समजलं असेल की खालच्या बाजूला उंची 1.5 इंच आणि रुंदी अर्धा इंच. अशा पद्धतीनं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा अगोदर. इथं पण असं मार्किंग करून टक्स करून घ्यायचं आपल्याला मारून. हे बघा, अशा पद्धतीनं टक्स मारून घ्यायचा आहे. तर दुसरे पण टक्स सगळे छोटे छोटे टक्स मारून घ्यायचे आपल्याला आपल्या मार्किंगप्रमाणे. आणि दोरा थोडासा लांबून कापायचा आहे की जेणेकरून हे टक्स सुटत नाही गेला पाहिजे. बघा, आपण प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं मार्किंग आहे तिथं तिथं पकडून आपण तो टक्स मारून घ्यायचा आहे या पद्धतीनं. तर बघा, आता हा माझा लास्टच आहे. हे बघा, आत्ता पण मी हे 4 टक्स असा गोल आकारमध्ये तयार झाला पाहिजे. हे बघा, आता हे सरळ बाजू आपण समोर घेतली. तर इथं बघा, छान असा पफ आलेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, ह्याला या ब्रेसपट्ट्या ज्या आहेत, ही एक ब्रेसपट्टी घ्यायची आहे आणि ही एक ब्रेसपट्टी याच्या समोरासमोर लावायची. अशी बघून घ्यायची अगोदर कुठल्या बाजूला कुठली आहे. तर माझी जी
जास्त घेतलेली जी बाजू आहे माझी 3 इंचाची आणि 2.5 इंचाची बाजू माझी मागच्या साईडला राहणार आहे आणि 3 इंचाची बाजू माझी समोरच्या साईडला राहणार आहे, जिकडं आपली गुंडीपट्टी येणार आहे तिकडं. तर बघा अशा समोरासमोर ठेवून घ्यायचं, सरळ सरळ कपड्याला सरळ कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरतीच असं हा कपडा ठेवायचा आहे. आणि हे बघा असं धरल्यानंतर आपल्याला हा उलटा तयार होईल आणि इथून आपण अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मी इथं तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने इथं टीप मारून घ्यायची आपल्याला, जेणेकरून हे मार्जिन ह्याच्यात व्यवस्थित अडकलं जाईल. इथं आल्यानंतर थोडं खेचून व्यवस्थित इथं, नाहीतर आतल्या बाजूला चून पडते, खेचून व्यवस्थित बसवायचं आहे. सरळ सरळ टीप मारून हे जोडून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनं हे जोडलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, हा जो कपडा आहे ना, हा सरळ अगोदरचा टक्स घेतलेला पूर्ण कपडा आहे, तो याच्यामध्ये असं ठेवायचं इथं आणि हे बघा याच्यावरती हे पलटी टाकून हे असं आपण शिवून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं हे बघा. आणि हे आता इथून आपण साईडनं असं त्याला बाहेर काढायचं आहे. असं साईडनं बाहेर काढल्यानंतर काय करायचं आहे, हे बघा हे माझी ब्रेसपट्टी पूर्ण जोडून तयार झाली. तर आता काय करायचं आहे, फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला इथून आपण टिप मारून घेणार आहोत खाली, की जेणेकरून आपली फिनिशिंग छान येईल. अशा पद्धतीने मी इथं अजून इथे खालच्या साईडला टिप मारून घेणार आहे. हे बघा मी खालच्या साईडला. चला तर मग अशा पद्धतीनं हे जोडून घ्यायचं आहे आणि असं सेपमध्ये समोरचं असं कट करून घ्यायचं आहे आणि हे पण साईडचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा अशाच पद्धतीनं आपल्याला दुसरा पण भाग जोडायचा आहे. तर आपण दुसरा भाग घेऊया. हे बघा हाच भाग आपण अशा पद्धतीने जोडायचा. जी आपण 3 इंचाची समोरची उंची ठेवली होती ब्रेसपट्टीची, तीच उंची इथं समोरच्या साईडला आली पाहिजे, जिथं आपण गुंडीपट्टी जोडणार आहे. अशा पद्धतीनं पकडायचं आहे आणि इथून आपण असं टीप मारून घ्यायची. हे बघा हे अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे आणि हे असंच गुंडाळून घ्यायचं आणि ब्रेसपट्टीवरती असं ठेवायचं आहे. आणि नंतर हे कपडा ह्याच्यावरती ठेवून आणखीन असं अशा पद्धतीने ही ब्रेसपट्टी जोडून घ्यायची. हे बघा आणि हे असंच बाहेर काढून हे सेट करायचं ह्याच्यावरती आणि फिनिशिंग येण्यासाठी आपण अशा पद्धतीने जोडायचं आहे. आणि फिनिशिंग येण्यासाठी आपण ह्या साईडला टिप मारून घेणार आहोत अशी. अशा पद्धतीने हे टिप मारून घ्यायची आणि साईडचं कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं साईडचं पण आपण कट करून घेणार आहोत. बघा ह्या दोन माझ्या बाजू समोरच्या बाजू झालेल्या. तर आपण बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जय हरी.